रोज पार्लरला जाते पण हेअर कट करायला वेळच मिळत नाही. त्यामुळे आज मी गेल्या पहिले हेअर कट करणार आहे. कारण क्लायंट आले की मग हेअर कट करायला वेळच मिळत नाही. त्यामुळे आज गेल्या हेअर कट करणार आहे. सोनीनी छान हेअर कट करून दिलेला आहे. मागे मी फक्त स्ट्रेटच केलेले 1-1 इंच फक्त केस कापलेत. कारण आता छान वाढले त्याच्यामुळे मी फक्त स्ट्रेट कट करून घेतला आणि पुढे फ्लिक्स कट करून घेतले, लेयर टाकलेले आहेत. आणि मला बाउन्सी लागतात त्याच्यामुळे थोडंसं बाउन्सी वगैरे करून तिने असा छान लूक तयार करून दिला आहे माझा. समोरच्या बाजूला लेयर टाकलेले आहेत तिने. खूप छान वाटत होता तो. मला ॲक्च्युली बटरफ्लाय हेअर कट करायचा होता, पण बटरफ्लायमध्ये खूप हेअर कट होऊन जातात. त्याच्यामुळे म्हटलं नको, आता एवढे केस छान वाढलेत तर कशाला बटरफ्लाय करायचा. म्हणून मी फक्त मागे स्ट्रेट करून घेतला आणि पुढे फ्लिक्स कट करून लेयर टाकून घेतले आणि छान वाटत होता तो. आणि आज क्लायंट पण काही जास्त कोणी नव्हतं त्याच्यामुळे फ्री टाईम होता त्याच्यामुळे आज हेअर कट करून घेतला. छान झाला होता. आणि निमिष पण क्रिकेटवरून आला होता. डायरेक्ट इकडेच आला सोनीच्या पार्लरवर. 4 विकेट घेतले ते सांगत होता तो. छान खेळला. सकाळपासून गेला होता तर आता 3-3:30 वाजले होते. अक्षय त्याला डायरेक्ट इकडे सोडून गेले होते. आणि आज क्लायंट नव्हते म्हणून मुली पण रिलॅक्स होत्या. ही बघा, ही ऋतुजा बाहेर बसली आहे जरा रिलॅक्समध्ये. आज सगळे रिलॅक्स आहेत. आज काही क्लायंट नाही, काही नाही. आले तर एखाद्या एक आयब्रोज वगैरेसाठी हेअरकटसाठी येत होतं त्याच्यामुळे आज सगळे रिलॅक्स होते. आणि अशी यांची रिलॅक्स असले की अशी यांची मस्ती सुरू असती, काहीतरी नौटंकी चालूच असती यांची काही ना काही. आणि चिनू बाहेर खेळत होती वरच्या बाजूला, वरती टेरेसवर तिच्या मैत्रिणीबरोबर. मग त्यांना सगळ्यांना आम्ही खाली बोलवलं आणि ते मुली पण बोर होत होत्या. म्हटलं चला आता खेळूनच घ्या इकडे. मग त्यांनाही थोडंसं एन्जॉय झाला की खेळणं वगैरे छान, पकडापकडी. खूप दिवसांनी मुली पकडापकडी खेळत होते. तर इथे जागा नाही आहे पण पार्लरच्या समोर जेवढी जागा आहे तेवढं खेळत होते. आणि साईडला तो मेन रोड आहे, तिथून गाड्या वगैरे येत होते पण तरी पोरं इकडून तिकडून पळतच होते. तेच मी लक्ष ठेवायला उभी होते आणि म्हटलं चला व्हिडिओ पण काढून घेऊ यांची मस्तीची वगैरे. छान मस्तपैकी झालं. त्याच्यानंतर मी घरी आले आणि घरी येऊन मग जेवण वगैरे केलं. निमिष तर सोनीकडेच थांबला. मग आमचा प्लॅन झाला चला निमिष नाही येतं आपण पिक्चर बघायला जाऊ. मग आज आम्ही दोघंच फक्त धुरंधर पिक्चरला आलेलो आहे. रात्रीचा शो आहे, 11:15चा शो होता. यायची इच्छा नव्हती पण म्हटलं चला आता दोघंच आहे, निमिषला तर काही घेऊन जाता येणार नाही धुरंधरला, तर त्याच्यामुळे आम्ही दोघंच आलेलो आहे. निमिष झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच दोघं पिक्चर बघायला आलो एवढ्या वर्षांनी. त्याच्यामुळे म्हटलं चला, आम्ही लवकर येऊनच बसलो होतो कारण आमच्या घरापासून ते थोडं लांबच होतं. चला तर आता आम्ही मूवी एन्जॉय करतो. सबस्क्राईब, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.